घेऊन आलो. ओ वाव, हा स्पिरिट बोर्ड आहे ना? कुठून आणलास? माझ्या फ्रेंडच्या घरून घेऊन आलोय. चला या. आपल्याला सगळ्यांना हा बोर्ड दोन्ही हातांनी असा पकडायचा. त्यानंतर डोळे बंद करून कॉन्सन्ट्रेट करायचे. त्यानंतर आपण सगळे एक एक करून प्रश्न विचारू आणि हे क्यूब्स बोर्डवर टाकू. या क्यूब्स वरच्या अक्षरावरून आत्मा आपल्याला उत्तर देईल. सिंपल. तुम्ही बघितलं ना? काय बघितलं? हा चेहरा, याचे डोळ्यात तर लाल रंगात चमकत होते. अगेन यू स्टार्टेड अनामिका. खरंच चमकले रे माझा आई. आमच्याशिवाय इथे जवळपास जर कोणी असेल तर उत्तर द्या. उत्तर द्या. जवळपास जर कोणी असेल तर उत्तर द्या. उत्तर द्या. जवळपास जर कोणी असेल तर उत्तर द्या. उत्तर द्या. जवळपास जर कोणी असेल तर उत्तर द्या. उत्तर द्या. जवळपास जर कोणी असेल तर उत्तर द्या. उत्तर द्या. कुणी आपला हात बोर्डवरून काढणार नाही. कोण आहे? कोण आहे? काय होतंय? कोण आहे? अनामिका, थांब. या मुलांना काय झालं? अरे देवा, ही आजकालची मुलं, यांना समजणंही अवघड आहे आणि समजावणं पण. तू कधीच सुधारणार नाहीस ना, स्टुपिड.
कांचन, मी बोर झालोय. या असल्या जुनाट गोष्टी घेऊन काय करणार आहेस? जुनी नाही, यांना अँटिक म्हणतात. आणि तू हे तर ऐकलंच असशील, ओल्ड इज गोल्ड. या ए बाय द वे, मी ना एक अमेझिंग गोष्ट डिस्कवर केली आहे तिकडे. काय? स्पिरिट बोर्ड. हा बघ, स्पिरिट बोर्ड. हा स्पिरिट बोर्ड नाही, मला ही मुलांच्या खेळण्यातली सापशिडी वाटते. हा मोठ्यांचा खेळ आहे, स्पिरिट बोर्ड. मी याच्याबद्दल बरंच वाचलंय. इट्स व्हेरी अमेझिंग. दादा, हे कितीला मिळेल? किंमत 4000 रुपये मॅडम. ठीक आहे. काय म्हणताय? 4000 याचे? थोडे बार्गेन तर करायचे ना. काय माहित कमी केलेस ते. हे घ्या. किती वाजले ते बघा. किती वाजता बोलवलेलं आणि कधी आलायत? काय भाऊसाहेब, आज काय नवीन मान आहे उशिरा यायचा? काही नवीन कारण नाहीये, तेच जुनं कारण आहे. मी गाडी फास्ट चालवू शकत नाही आणि विजयला तर तो ओळखतोसच. ट्रॅफिक बघितलं नाही की चिडतो नुसता. रितिका, तू ना गोष्टींना ओव्हर ड्रामॅटिक करायचं सोडणार नाहीस. अरे तुम्हीच सांगा ना, मी काय चुकीचं केलं? हे तर त्याचं नशीब चांगलं होतं की मी फक्त शिव्या घातल्या, मारलं नाही त्याला. बघितलं, शिव्या घातल्या, मारलं नाही म्हणजे आता चुकीचं आहे की नाही? हो बस करा. तुम्ही पण ना किती भांडत असता. तुमची भांडण ना घराबाहेर ठेवून येत जा. आणि तसंही गाईज, आपण खूप लकी आहोत की आपल्या मिस्टर विजयला ड्रायव्हिंग येत नाही. स्पिरिट बोर्ड हा का घेऊन आली आहेस? ओके गाईज, तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आज रात्री आपण असा एक्सपिरियन्स घेणार आहोत जो आपल्यापैकी कुणीच आजपर्यंत कधीच घेतला नाहीये. आणि तसंही आज माझ्या घरी कुणीच नाहीये. बिफोर वी स्टार्ट द गेम, माझी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला प्रॉमिस करावं. आणि ते प्रॉमिस हे आहे की जोपर्यंत हा गेम संपत नाही तोपर्यंत आपल्यापैकी कोणीही या खोलीच्या बाहेर जाणार नाही. ओके, ठीक आहे, मी लाईट ऑफ करते. नो प्लीज, त्याची काहीच गरज नाहीये. अरे गरज कशी नाहीये? लाईट्स ऑफ केले नाही तर माहोल कसा बनेल? कांचन, लाईट्स ऑफ कर. अगं थांब तर जरा. आम्हाला हे तर सांग की हा गेम खेळायचा कसा आहे? हा, अरे हो, हां, व्हेरी सिम्पल. हा जो बोर्ड आहे ना, या बोर्डवर आपले हात ठेवायचे आहेत, ठीक आहे? आणि त्यानंतर हे, यांना डाईस म्हणतात. हे असे डाईस टाकल्यानंतर तुमच्या मनातले काही प्रश्न असतात ते तुम्ही विचारू शकता. आणि हो, मग हे जे क्यूब्स आहेत ना, त्यावरची जी अक्षरं आहेत त्याच्या थ्रू या वर्ड्सनं बनवून आत्मा आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल. आहे ना सिम्पल? या ट्राय करायचं का? हो, आधी मी ट्राय करते. ओके ओके. आधी मी विचारते, ठीक आहे? चला, बोर्डवर हात ठेवा आणि आपापले डोळे बंद ठेवा. नो चीटिंग, ओके? हा, तू सुरू तर कर. मी कधी मरणार आहे? हा काय मूर्खपणा आहे? हा काय प्रश्न आहे? मी म्हटलं होतं ना, आवाज नकोय. जस्ट कॉन्सन्ट्रेट, फोकस.
फील झालं. मी डोळे उघडू का? हा ठीक आहे, आपापले डोळे उघडूया. याचा अर्थ स्पिरिट बोर्ड उत्तर देत आहे. आता कांचन 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 काय झालं तुला? कांचन तू ठीक आहेस ना? बघा ना, काय होतंय? प्रीतिका प्रीतिका बघ ना तिला काय झालंय. कांचन तुला काय झालं? अरे तू डॉक्टरांना बोलव ना. मी जाऊन डॉक्टरांना बोलवतो. बस बस तू बस बस. हे बरोबर नाही हा. सॉरी गाईस, पण तुमची तोंड बघून मला नाही राहावलं. आय एम रिअली सॉरी. आता अगदी सिरियसली विचारूया, ओके? डोळे बंद करा. आता यावेळी या खोलीत आमच्याशिवाय अजून कोणी आहे? अगं अजून किती वेळ? काहीच घडत नाहीये. अरे काही होणारही नाही. ही फक्त आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करते. एक्झॅक्टली, माझं पण हेच म्हणणं आहे. गाईज, हा फक्त एक बोर्ड आहे, याने काहीही नाही होणार. सो रिलॅक्स. तुम्ही पण ना एवढे घाबरताय. इथे कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय. हो, मला पण ऐकू येतंय. काहीतरी खेचत घेऊन जाण्याचा आवाज येतोय. कांचन कुठे गेली? कांचन तू तिथे कशी पोहोचलीस? कांचन जर पुन्हा मस्करी करणार असशील तर थांबव, आधीच सांगतोय. कांचन इथे ये. खूप झाली हं मस्करी. ही अशी का चालते पण? हे आता पुन्हा नको. आता हे काय नवीन नाटक आहे? प्लीज हे बघ, आता बंद कर. खूप झाली मस्करी. गाईज गाईज गाईज, यावर यस असं लिहिलंय. याचा अर्थ हा आहे की कांचनच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय. याचा अर्थ इथे इथे कोणाची तरी आत्मा आहे. आता हा खेळ थांबणार नाही. अरे देवा, हे काय करतेस तू? आणि हा हा असा काय आवाज काढतेस? ए, आता हे अति होते. हा अरे मला माहिती आहे रे, ही मस्करी करते. विजय, मला नाही खेळायचं आता. प्लीज चल जाऊया. मला पण नाही खेळायचंय. मी म्हटलं ना की खेळ थांबणार नाही. मला तुमच्या सगळ्यांची सिक्रेट्स माहिती आहे. यश, मला सगळं माहिती आहे की तू तुझ्या बिझनेस मध्ये किती चोरी करतोस. खेळा. कांचन प्लीज, खूप झालं. आता अजून मस्करी नकोय मला. मी म्हटलं ना खेळा. आत्म्याला विचार, तू कसा मेला होतास? तुम्ही कसे मेलात? माझ्या मित्राने मला मारलाय. आत्म्याला विचार,
त्याचं नाव काय आहे? तुझं नाव काय? राहुल? मला खूप भीती वाटते. मला नाही खेळायचंय अजून. प्लीज चल इथून. रितिका, मला तुझी सगळी सिक्रेट माहिती आहेत. एक असा प्रश्न ज्याचं उत्तर तू नेहमी चुकीचं देतेस. तुझं वय सांग. मी म्हटलं ना खेळा. मला नाही खेळायचंय. जून? याचा अर्थ या आत्म्याने 16 जूनला प्राण सोडला. मला काही जाणून घ्यायचं नाहीये. मला अजून नाही खेळायचंय. विजय, तू येतोयस की मी एकटी निघून जाऊ इथून? रितिका, एक मिनिट. मी जाते. मृत्यूशी खेळ आहे हा. याची सुरुवात कोणीही करू दे, पण याचा शेवट हा स्पिरिट बोर्डच करेल. सोड मला. रितिका थांब. रितिका. रितिका, हे असले खेळ खेळायला मी कधी येणारच नाही आता. सगळं मूड ऑफ झाला माझा. बंद करा हे सगळं. मला नाही खेळायचं हा गेम. खेळावं तर लागेलच. हो, खेळावं लागेल. तू मला घाबरवतेस. मला तुला काय वाटलं तुझ्या या बोर्डला मी घाबरतो? यू वॉन्ट टू प्ले द गेम राईट? चल चल खेळूया. लेट्स प्ले द गेम. 16 जूनला काय झालं होतं? 16 जूनला मी मेलो होतो. हे कपडे कोणाचे आहेत आणि माझ्या रूम मध्ये कसे आले?
कारच्या टायरच्या खुणा सांग तुझा खुनी या खोलीत बसलाय का? इथे काहीतरी गडबड आहे. इथे काहीतरी गडबड आहे. चावी कुठे गेली? मोशन कॅमेराज मी इन्स्टॉल करून ठेवलेत. आता इथे आत्म्याची हालचाल जरी झाली ना तरी ते सगळं कॅप्चर होईल. हे बघ असं काही नाहीये. तू वेड्यासारखा वागतोय. हे बघ मी काय म्हणतो ते ऐक. मला एक महत्वाचं काम आहे. मी जाऊन येतो. तू इथेच थांब. खेळ सोडून तू नाही जाऊ शकत. मी म्हटलं खेळा. तू वेडी झालीस का? सूड कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? कॅमेरा फ्लॅश होतो. कोणीतरी आहे इथे. कोण आहे? ओळखलं हे. ती हॉकी स्टिक तुझी होती ना? काय माहित मला.
अरे मला जेवढं आठवतंय रितिकाची गाडी त्या दिवशी तुझ्याकडे होती ना. काय बोलतोयस काय तू? तुला चांगलंच माहितीये मला ड्रायव्हिंग येत नाही. आणि मला सांग तिथे तो पत्र्याचा तुकडा कसा काय आला? मला काय माहित, पण काय ना काहीतरी गडबड आहे. आपल्याला आत्ताच्या आता रितिकाच्या घरी जायला हवं. नाही जायचं मला रितिकाच्या घरी. हा स्पिरिट बोट घेऊन तू काय करतोयस? मला कळलं ही सगळी गडबड याच्याचमुळे झाली आहे. रितिका, मी इथे आहे. हा बोर्ड इथे परत कसा आला? अरे काय झालं रितिकाला? तो स्पिरिट बोर्ड कुठे? तो स्पिरिट बोर्ड कुठे आहे? यश हे बघ शांत हो. तो स्पिरिट बोर्ड मी फेकून दिलाय. हे बघ विसरून जा की स्पिरिट बोर्ड नावाची वस्तू आपल्या आयुष्यात आली होती. जस्ट फॉरगेट इट. संपलंय सगळं आता. विजय, आपल्याला तो गेम पूर्ण संपवायला हवा.
विजय तू माझं ऐकत का नाहीयेस? आपल्याला तो गेम पूर्ण करायला हवा. अरे मी सांगतोय ना तुला, मी तो गेम मी सांगितलं होतं ना तुला, सांगितलं ना तुला, इथे काहीतरी गडबड आहे. तू माझं ऐकत का नाहीयेस? चल इथून चल. विजय, तुला हा खेळ खेळावाच लागेल. न ऐकण्याचा परिणाम यशने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलाच आहे. बोल यश, बरोबर बोलते ना? रितिका, 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 मला मारायचं नाहीये. काय विजय, तुला तर हा ऍड्रेस आठवतच असेल ना? हा माझ्या मित्राचा ऍड्रेस आहे. नाव नाही सांगणार त्याचं. कोण आहे तो? बोल. त्याचं नाव राहुल तर नाही ना? नाही खेळायचं मला हा खेळ, नाही खेळायचंय. असा याचा मृत्यू याच्याच गुन्ह्यांमुळे झाला. अमिता, 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 अमिता. विजय, अमिता, तू आत्ता तर इथे नव्हतीस आणि हा इथे एवढा घाणवास काय येतोय? आणि आणि या बेड्या कशा उघडल्यास तू? तू तर माझ्यावर खूप प्रेम करतोस ना विजय? अमिता, हे तू असं का बोलतेस? ऑफकोर्स आय लव्ह यू अमिता. तू जर माझ्यावर इतकं प्रेम करतोस तर मला इथे कैद करून का ठेवलंयस? का हात बांधून ठेवलेस तू माझे? श्वास गुदमरतोय ते माझा. अमिता प्लीज माझा ऐकून घे. राहुलच्या ऍक्सिडेंट नंतर तू स्वतःला संपवायचा प्रयत्न करत होतीस. मला तर तुला वाचवायचं होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आय लव्ह यू अमिता. आय रिअली लव्ह यू. हा आवाज कुठून येतोय? अमिता, आपल्याला इथून निघायला हवं. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायला हवं. चल
चल माझ्या बरोबर कम लवकर चल आपण जास्त वेळ थांबू शकत नाही इथे लवकर चल अमिता काजल तू का माझ्या मागे लागलीस तू तू इथे कशी आलीस तू अमिताला घेऊन कुठे जातोयस? अमिता तू तू अमिताला कशी ओळखतेस हे बघ मी आणि अमिता हे शहर सोडून जातोय तू प्लीज आम्हाला जाऊ दे प्लीज विजय आपल्याला तो खेळ पूर्ण खेळायला हवा माझ्या मागून आगे विजय आणि अमिता तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आतमध्ये मिळतील. अमिता 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 धाव अमिता 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 राहुल तुला कोणी मारलं? काय बोलतेस राहुलचा मृत्यू तर ऍक्सिडेंट मध्ये झाला होता ना मला विजयने मारलं होतं. कोण आहेस तू बोल नाही खोटा बोलत नाही तू एक नाही दोन खून केलेस ते हे बघ या छोट्याशा मुली तुम्हाला काही करू नकोस. कुठे पळून जाशील तुला मला मारायचा काहीच अधिकार नव्हता. एकमेकांवर खूप प्रेम करायचो पण तू आमच्या दोघांना जबरदस्ती आलास. तुला काय वाटलं तू आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करू शकशील? राहुलच्या ऍक्सिडेंट नंतर तू रितिकाच्या गाडीतून मला आणून इथे कैद करून ठेवलं होतंस.